Now we will study refraction of plane wavefront. Refraction of plane wavefront. Question may be asked like, that is, show that velocity of light in rarer medium is greater than velocity of light in denser medium, or prove the laws of refraction on the basis of wave theory of Huygens wave theory of light. So in order to study this refraction of plane wavefront, refraction म्हणजे अपवर्तन. अपवर्तन म्हणजे काय? प्रकाश किरण एका माध्यमातून येतो आणि दुसऱ्या माध्यमात जातो. म्हणजे या माध्यमाची घनता वेगळी असेल, वेगवेगळी असेल. पहिल्या माध्यमातून येतो आणि दुसऱ्या माध्यमात जातो. So let us consider a boundary separating two media. So let us consider this is xy is the surface between two media. This is medium number 1. So m1, it is having refractive index mu1, and this is medium number m2 having refractive index mu2. Now you know that as the medium changes, velocity also changes. So c1 is the velocity of light in first medium and c2 is the velocity of light in second medium. So let us consider this is air and this is water. Now when light travels from rarer medium to denser medium, when light travels from a rarer medium to denser medium, what happens? Its speed changes, its wavelength changes. Only the thing that is its frequency do not changes. So this is a plane wavefront AB, plane wavefront AB bounded by a ray PA and QB incident obliquely. ray PA and QB म्हणजे हा प्लेन वेवफ्रंट आहे इन्सिडंट ऑब्लिकली. ज्यावेळेला पी ए ठिकाणी आहे त्यावेळेला क्यू बी अपवर्तनाच्या वेळी जसं झालं तसं क्यू बी या बी या ठिकाणी येईल. सो वी ड्रॉ द नॉर्मल्स. सो दिस इज नॉर्मल ड्रॉन ॲट ए. दिस इज नॉर्मल ड्रॉन ॲट ए. सो दिस इज नॉर्मल एन ड्रॉन ॲट ए. This is angle of incidence. This is angle of incidence when ray PA is at A, ray QB is at B. Now ray travels from B to C in time t with speed c1. So what is distance BC? Distance BC is equal to c1. c1 काय आहे? वेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम. म्हणजे वेलॉसिटी बरोबर काय? डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे डिस्टन्स बरोबर काय येणार? वेलॉसिटी इंटू टाईम. पहिल्या माध्यमामध्ये दी वेलॉसिटी किती आहे? c1. टाईम किती आहे? t. म्हणजे डिस्टन्स BC किती आलं? c1t. मग ज्या वेळेला प्रकाश किरण कुठून येतो? B पासून C पर्यंत येतो त्यावेळेला तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो? c1t. बरोबर आहे. त्यावेळेला PA A या ठिकाणी आलेला असतो. when ray PA reaches at A, QB reaches at B. मग काय होतं? ज्यावेळेला PA A या ठिकाणी येतो त्यावेळेला काय होतो? इट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, सेंडिंग सेकंडरी वेव्स इन द सेकंड मीडियम. Sending secondary waves in a second medium. So what happens? This is angle of refraction R, angle made by refracted ray with normal. तर काय होतं? घन विरल माध्यमातून ज्या वेळेला प्रकाश किरण घन माध्यमात जातो त्यावेळेला काय होतं? इट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल, नॉर्मलकडे झुकतो. काय होतं? म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स I इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा I मोठा असतो आणि R
लहान होतो, ज्यावेळेला विरल माध्यमातून घन माध्यमात येतो त्यावेळेला. आता काय म्हटलं की एवढ्या वेळात एवढ्या वेळात प्रकाश किरण बी पासून सी पर्यंत येतो. मग तेवढ्याच वेळात हा प्रकाश किरण किती अंतर जाईल तर सी टू टी एवढं अंतर जातो. म्हणजे काय झालं, इट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग सेकंडरी वेव्ह हिअर. सो दिस इज डिस्टन्स एडी. डिस्टन्स एडी किती झालं, डिस्टन्स एडी इज इक्वल टू सी टू टी. आता का तर बी पासून सी पर्यंत टी एवढ्या वेळात येतो, त्याच वेळेला ए पासून डी पर्यंत किती अंतर किती वेळेत येतो तेवढ्याच वेळात येतो. परंतु इथं वेग किती आहे दुसऱ्या माध्यमात सी टू आहे. म्हणजे एडी किती झालं सी टू टी, बी सी किती झालं सी वन टी. सो ड्रॉ नॉर्मल ॲट डी. सो सी डी रिप्रेझेंट रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. सी डी काय आहे, सी डी इज रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. सी डी आहे रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. आणि ए बी काय आहे, ए बी इज अ इन्सिडंट वेव्ह फ्रंट. इन्सिडंट वेव्ह फ्रंट. आता पहा काय झालं, हा अँगल आय बरोबर आहे. मग आता हा पी ए बी किती आहे तर 90 डिग्री. काल जी आपण फिगर बघितली त्यामध्ये देखील हेच होतं की हा ए बी काय आहे प्लेन वेव्ह फ्रंट आहे. मग हा अँगल किती येतो पी ए बी 90 डिग्री. हा आय आहे म्हणजे हा कितीचा राहिला 90 मायनस आय बरोबर आहे. मग हा अँगल किती राहिला, आता बघा ही नॉर्मल काढली आपण, एन ए सी 90 असणार आहे. हा जर एन ए बी 90 मायनस आय असेल तर हा अँगल किती राहिला आय राहिला. म्हणजे हा पुसून टाकतो, आपल्याला समजुतीपुरता ठेवला आहे. हा अँगल आला आय बरोबर आहे. आता हा आर आहे बरोबर आहे. हा किती येणार आहे 90. हा किती आला 90. म्हणजे हा किती आला 90 मायनस आर. हा किती आला आर. हा 90 हा आला 90 मायनस आर. हा किती आला 90 मायनस आर. म्हणजे हा किती येईल आर. कसं काय तर हा 90 मायनस आर प्लस 90 आणि आर यांची बेरीज किती यायला पाहिजे 180. म्हणजे हा किती आला 90 मायनस आर. हा 90 इथं हा 90 डिग्रीचा अँगल आहे, आपण टँजंट काढलेली आहे. ही आर म्हणजे हा झाला 90 मायनस आर. मग 90 मायनस आर दाखवायची काही गरज नाही, फक्त हा आर आणि हा 90 लक्षात ठेवा. म्हणजे हा झाला अँगल आय, हा झाला अँगल आर. अँगल आय आणि अँगल आर. म्हणजे हा अँगल आय, अँगल आय कोणता बी ए सी आणि अँगल आर कोणता अँगल आर ए सी डी. ठीक आहे. आता काय करायचं, वी नो स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय आहे म्यू दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू म्यू 2 अपॉन म्यू 1 इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. साइन आय अपॉन साइन आर. तर साइन आय किती आहे बघायचं ट्रायंगलमध्ये, या ट्रायंगलमध्ये साइन आय. साइन आय इथे लिहूया साइन आय या ट्रायंगलमध्ये ए बी सी या ट्रायंगलमध्ये साइन आय बरोबर बघा साइन आय बरोबर काय येणार समोरची भुजा किती आहे बी सी भागिले ए सी कर्ण. बी सी किती आहे C1T बघा C1T. ए सी किती आहे कॉमन आहे ती, त्याची काही गरज नाही, ती कॅन्सल होणार आहे. तसंच या ट्रायंगलमध्ये ए सी डीमध्ये साइन आर बरोबर काय येणार आहे आर ए डी बाय ए सी. काय येणार ए डी अपॉन ए सी. ए डी अपॉन ए सी. मग ए डी किती आहे C2T अपॉन ए सी. ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण काय करूया इथं टाकूया. बघा काय ना म्यू 2 अपॉन म्यू 1 बरोबर म्हणजे
1μ2 बरोबर साइन आय किती आहे C1t/AC C1t/AC आणि साइन आर किती आहे C2t/AC म्हणजे किती आलं 1μ2 बरोबर AC कॅन्सल झालं TT कॅन्सल झालं काय मिळणार आहे तुम्हाला C1/C2 म्हणजे काय आलं देअरफॉर μ2/μ1 इज इक्वल टू काय येणार आहे C1/C2 काय आलं μ2/μ1 बरोबर C1/C2 दॅट इज साइन आय बाय साइन आर इज इक्वल टू साइन आय बाय साइन आर इज इक्वल टू μ2/μ1 बरोबर काय आलं C1/C2 परंतु आपल्याला काय दिसतंय तर फिगरवरून आय इज ग्रेटर दॅन आर म्हणजेच काय ना साइन आय ग्रेटर दॅन साइन आर ते बघा काय मिळणार आहे आपल्याला साइन आय बाय साइन आर साइन आय अपॉन साइन आर साइन आय अपॉन साइन आर तर हे वॉश करतो थोडंसं बघूया साइन आय अपॉन साइन आर बरोबर C1/C2 आता काय सांगितलं आय इज ग्रेटर दॅन आर म्हणजे साइन आय ग्रेटर दॅन साइन आर साइन आय ग्रेटर दॅन साइन आर साइन आय ग्रेटर दॅन साइन आर म्हणजेच काय ना ॲज साइन आय इज ग्रेटर दॅन साइन आर C1 शुड बी ग्रेटर दॅन C2 साइन आय मोठा आहे साइन आरपेक्षा म्हणजे इथं पण कसं असलं पाहिजे म्हणजे भागाकार दोन्हीचा सारखा आहे बरोबर आहे मग साइन आय भागिले साइन आर समजा 1.1 आता येत असेल तर C1/C2 किती येणार 1.1 हे कधी येईल जर ही न्यूमरेटरची किंमत मोठी असेल तर म्हणजेच काय C1 काय आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन काय आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम C2 काय आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम दॅट इज velocity of light in rarer medium is greater than velocity of light in denser medium or this is sin I by sin r is equal to C1 by C2 is equal to mu1 by mu2 आता इथं बघा 1 mu2 बरोबर काय आलं mu2 by mu1 बरोबर sin I by sin r बरोबर किती आलं C1 by C2 दिस इज स्नेल्स लॉ किंवा आपल्याला यावरून काय दाखवता येते sin I upon sin r is equal to C1 by C2 as I is greater than R C1 is greater than C2 that is velocity of light in rarer medium is greater than velocity of light in denser medium ठीक आहे परत एकदा बघा ही काय आहे प्लेन वेव्ह फ्रंट पहिल्या माध्यमामध्ये मीडियम M1 मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमचा किती आहे μ1 त्याचा वेग किती आहे प्रकाशाचा कारण प्रकाशाचा वेग माध्यम बदललं की बदलतो इथं तसं दुसऱ्या माध्यमात बघा C2 M2 μ2 मग पहिल्या माध्यमातून प्रकाश किरण ही प्लेन वेव्ह फ्रंट इथं आली ज्यावेळेला PA ठिकाणी येईल त्यावेळेला QB B या ठिकाणी येईल बरोबर आहे मग A ठिकाणी आला की इथं काय होतं हा पॉईंट सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो त्यावेळेला B पासून किरण पुढे येत जातात ज्यावेळेला B पासून किरण C पर्यंत येतात त्यावेळेला A पासून निघणाऱ्या वेव्ह D पर्यंत येतात म्हणजे इथं BC आणि AD हे अंतर ट्रॅव्हल करण्यासाठी सेम टाइम लागतो परंतु स्पीड कसं आहे वेगवेगळा आहे या माध्यमात किती आहे C1 आहे म्हणजे डिस्टन्स BC किती आलं C1t आणि या माध्यमात किती वेग आहे C2 म्हणजे डिस्टन्स AD किती आहे C2t ठीक आहे पुसून टाकू आपण हे आता ही फिगर झाली फिगर काढत असताना I शुड बी ग्रेटर दॅन R आणि नॉर्मल शुड बी बेंड टुवर्ड्स रिफ्रॅक्टेड रे शुड बेंड टुवर्ड्स नॉर्मली आपल्याला दिसलं पाहिजे आता हा I आहे म्हणजे हा किती झाला 90 - I हा 90 अंशात असल्यामुळं हा 90 - I झाला ही नॉर्मल काढल्या म्हणजे हा I झाला तशाच पद्धतीनं आपण हा R आहे हे दाखवू शकतो हा R हा 90 - R मग हा 90
90 मायनस आर 90 आणि आर यांची बेरीज किती आली पाहिजे 180 येते का येते म्हणजे हा आय झाला हा आर झाला. आता स्नेल्स लॉ वापरा. 1 μ2 बरोबर μ2 बाय μ1 बरोबर साइन आय बाय साइन आर. साइन आय बघा इथं वापरा रेशो किती आलं C1t बाय AC किती आलं C1t बाय AC किंमत टाकली साइन आयची. साइन आरची किंमत किती आहे C2t बाय AC. कॅन्सल झालं काय मिळालं 1 μ2 बरोबर साइन आय बाय साइन आर बरोबर C1 बाय C2. आता ह्याची साइन आय बाय साइन आरची किंमत किती आली C1 बाय C2 परंतु साइन आय बाय साइन आर बरोबर किती आहे μ2 बाय μ1 म्हणून इक्वेट केलं μ2 बाय μ1 बरोबर C1 बाय C2. ठीक आहे. आता काय केलं आपण साइन आय बाय साइन आर बरोबर C1 बाय C2 हे प्रूव्ह केलेलं आहे. तर आपल्याला इथं काय दिसतंय आय इज ग्रेटर दॅन आर. आय कसा आहे आर पेक्षा मोठा आहे म्हणजेच काय झालं C1 ग्रेटर दॅन C2. व्हॉट इज C1 velocity of light in rarer medium. व्हॉट इज C2 velocity of light in denser medium. म्हणजे विरल माध्यमात प्रकाशाचा वेग जास्त असतो. जे करेक्ट अजम्पशन आपण हायजीननी म्हटलेलं होतं त्या पद्धतीने आहे. सो दिस इज अबाउट लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेवफ्रंट ॲट रिफ्रॅक्टिंग सरफेस. ठीक आहे. परत एकदा बघा वहीवर घ्या आपल्याला दिलेल्या नोट्स आहेत त्या पद्धतीने बघा. काही शंका असेल तर फोन करा. वेळच्या वेळी बघत चला. बंद करतो.